इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या पंचगंगा नदीची पूर परिस्थिती नियंत्रण कक्षाची खासदार धैर्यशील माने यांनी केली पाहणी। इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या पावसाचा जोर वाढू लागलाय। पंचगंगा नदी यंदाच्या पावसाळ्यात 2 वेळा पात्राबाहेर गेली होती। राधानगरी, चंदगड, गडिंग्लज, आजरा, शाहूवाडी या घाटमाथ्यावर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे धरण साठ्यामध्ये मोठी वाढ होऊ लागली आहे। त्यामुळे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढू लागली आहे। याच अनुषंगाने खासदार धैर्यशील माने यांनी आज शहरातील पंचगंगा नदीघाटावर जाऊन पाहणी केली। तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशालाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। यावेळी इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन तर्फे पूर परिस्थितीत नागरिकांना रेस्क्यू कसे करायचे, स्थलांतरित कुठे करायचे याचा धावता आढावा घेतला व यंत्रसामुग्रीचा वापर कसा करायचा याची प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली। खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून पूर परिस्थिती यंत्रसामुग्रीला निधीही देण्यात येणार आहे। खासदार धैर्यशील माने यांनी आज या पूर परिस्थितीचा आढावा घेतला व सूचनाही केल्या। यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त संजय काटकर, शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने, इचलकरंजी शिवसेना शहराध्यक्ष भाऊसो आवळे, अशोक स्वामी, इकबाल कलावंत तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी संजय कांबळे व रेस्क्यू टीम व महायुतीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।